नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्याच्या प्रिलिम्स जवळ आलेल्या असतात. खरं तर त्या उद्यावरच येऊन ठेपलेल्या असतात आणि म्हणूनच काव्या आणि अनिशा अगदी मन लावून अभ्यास करत असतात. काव्या फेऱ्या मारूनच अभ्यास करत असते आणि त्याच वेळी काव्याच्या बुकमधून जीवाची आठवण म्हणून तिच्याकडे असणारी एक वस्तू खाली पडते. आता काव्या ती उचलते तर त्यामागे जीवाने लिहिलेली कविता असते. जीवा त्या कवितेतून व्यक्त होत म्हणालेला असतो, फुलपाखरू वेड मनाच्या नादी लागून इथे तिथे उडतं, पण कधीतरी थांबून स्वतःचं फूल शोधतं आणि मग सुखाचं नवं पर्व घडतं. आता हे ज्यावेळी काव्य वाचते त्यावेळी मात्र ती पूर्णपणे बिथरून गेलेली असते, कारण जीवासोबतच्या आठवणी तिच्या समोर पुन्हा एकदा आलेल्या असतात. या आठवणीचा उलगडा पुन्हा एकदा झालेला असतो. काव्या आणि पार्थच्या लग्नानंतर जीवाने ही लिहिलेली कविता असते आणि हे सर्व काही आता काव्याला आठवू लागतं. काव्या आता आपलं बुक तिथेच ठेवते, हातातील ती वस्तू तिथेच ठेवते आणि बाहेर निघून येते. काव्या खूप अस्वस्थ झालेली असते. तिला या सगळ्यामुळे खूप त्रासही होत असतो. आता ज्यावेळी काव्या बाहेर येते त्यावेळी पार्थ काव्याला पाहतो आणि म्हणू लागतो, ओ पिस्करणारी मांजर, अभ्यास सोडून कुठे निघालात? तर काव्या थोडी बिथरलेली असते. तर काव्या चाचपटतच आता पार्थला म्हणू लागते, काही नाही, मी जरा बाहेर आली होती. आता मात्र काव्याला चांगलाच घाम फुटलेला असतो. आता हे दृश्य पाहून नंदिनी काव्याला विचारते, काव्या अगं काय झालंय? काव्या म्हणते, काही नाही. परंतु नंदिनी आणि पार्थ मात्र घाबरून गेलेले असतात. दोघेही काव्याजवळ जातात. नंदिनी काव्याला म्हणते, काव्या अगं काय झालंय, तुला एवढा घाम का फुटलाय? काव्या म्हणते, काही नाही ग, मी आता फेऱ्या मारतच अभ्यास करत होते ना, मग त्यामुळे घाम आला असावा, बाकी काही नाही. तर आता हे ऐकल्यानंतर पार्थ म्हणू लागतो, नाही नाही, हे सगळं काही खोटं आहे. मी सांगू का, अभ्यासाचं टेन्शन घेतलं असेल आणि म्हणूनच एवढा घाम फुटला आहे. परंतु मला सांगा, जर पहिल्यापासून अभ्यास केला असता तर एवढी घाम फुटण्याची आणि घाबरण्याची वेळच आली नसती. आता मात्र काव्या पार्थकडे पाहू लागते. नंदिनी म्हणते, नाही हा पार्थ, तुम्ही माझ्या बहिणीला असं नाही चिडवू शकत. तर पार्थ म्हणू लागतो, सॉरी. तर आता नंदिनी म्हणू लागते, पण एक आहे मात्र, काव्य आमची नेहमीच अभ्यासाला घाबरते. खरं तर परीक्षा जवळ आली की काव्याची नेहमीच धांदल उडते आणि या सगळ्यामध्ये ती स्वतः मात्र बिथरून जाते. पण खरं सांगू का काव्या, तुला घाबरण्याची काहीच गरज नाहीये, कारण तू एवढा छान अभ्यास करतेस की माझी खात्री आहे उद्याची प्रिलिम्सही तुला अगदी खूप छान जाईल. तर आता पार्थही काव्यावर विश्वास दाखवत म्हणू लागतो की हो, माझाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला अगदी खात्री आहे की वर्गातील कितीही टॉप विद्यार्थी असला, अगदी अनिशाच काय तर सगळ्या मुलांना तुम्ही मागे टाकाल. तर आता नंदिनी म्हणू लागते, अहो अनिशाच काय, ती जीविकाला सुद्धा मागे टाकेल. आता हे ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. तर पार्थ म्हणतो, जीविका? ही जीविका कोण आहे? तर आता नंदिनी म्हणू लागते, अहो जीविका तिची मैत्रीण, तुम्हाला माहित नाहीये का? जीविका आणि ही लग्न अगोदर एवढे बोलायचे ना आणि एवढे फिरायचे. तुम्हाला तर सांगते, एक दिवस ही जीविका सोबत बाहेर कुठेतरी गेली होती आणि रात्री उशिरा घरी आली. आई बाबा एवढे चिडले होते हिच्यावर की अक्षरशः आई बाबांचा हिला मार पडला आहे. तर पार्थ काव्याकडे पाहतो. खरं तर पार्थची आणि जीविकाची कधी भेटच घडलेली नसते. पार्थला मात्र जीविकाबद्दल काहीच माहीत नसतं आणि म्हणूनच पार्थ काव्याला म्हणतो, काव्या ती जर तुमची एवढी बेस्ट फ्रेंड आहे, मग तुम्ही कधीच ओळख करून दिली नाही किंवा आपली भेटही घडली नाही. तर नंदिनी म्हणू लागते, अहो तुमचीच काय, माझी सुद्धा कधी भेट घडली नाहीये. नेहमी जीविका जीविका असं करत राहायची, पण म्हणालो कधी त्या जीविकाला घरी घेऊन ये तर कधीच घेऊन आली नाही आणि कधी भेटही घडली नाही. पार्थ म्हणतो, एवढी जर जवळची फ्रेंड आहे तर मग तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये का नाही आहात? आता पार्थने केलेला प्रश्न ऐकून काव्याला काय बोलावं काहीच कळत नाही. तर पार्थ पुढे म्हणू लागतो, अनिशाच्या तोंडूनही कधी मी जीविकाचं नाव ऐकलं नाही आणि तुम्हालाही मी कधी जीविकासोबत बोलताना पाहिलं नाही. आता मात्र काव्या थोडी पिथरते. ती घाबरलेली असते. तिला काय बोलावं आणि पार्थच्या प्रश्नांचं काय उत्तर द्यावं हे काहीच कळत नसतं. तर काव्या घाबरतच पार्थ आणि नंदिनीच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते, त्याचं काय झालं, जीविकाचं लग्न झालं आणि लग्नानंतर तिने कॉन्टॅक्ट तोडला. तर आता हे ऐकल्यानंतर नंदिनी काव्याला म्हणू लागते, हो का, मग आता तू तिचा कसंही करून कॉन्टॅक्ट मिळव, तिच्याशी कॉन्टॅक्ट कर आणि हो
तुम्ही सर्वजण एके दिवशी आपल्या घरी या. तुम्ही UPSCच्या एक्झामचे एवढी तयारी करत आहात, एवढे कष्ट करताय, मग तुम्हा सगळ्या फ्रेंड्सचं मला खरंच खूप अगदी मनापासून वेलकम करायचं आहे. तू तुझ्या सगळ्या फ्रेंड्सना इथे घेऊन ये, अगदी जीविकाला सुद्धा. आता हे ऐकल्यानंतर काव्या शांतच होते. काव्या मनाशीच म्हणू लागते, ताई अगं मी तुला कसं सांगू आणि काय करू काहीच कळत नाहीये. परंतु ज्या क्षणी तू जीविकाचं नाव काढलंस ना, त्या क्षणी मला अशी धडकी भरली की मला काहीच सुचत नाहीये. ताई काही झालं तरी जीविका हा जीवा आहे हे तुला कधीच कळायला नको. नाहीतर पुन्हा एकदा माझ्याकडून तुझ्या हातावरची विस्कटलेली मेहंदी माझ्या डोळ्यासमोर येईल. पुन्हा एकदा तुझ्या आनंदाची मेहंदी मला विस्कटायची नाहीये. असं म्हणत काव्य आता नंदिनीचा विचार करू लागते. नंदिनीच्या विचाराने ती थोडी अस्वस्थ झालेली असते. आता काव्याची ही अवस्था पाहून नंदिनी आणि पार्थला मात्र काहीच कळत नसतं. पार्थ आता काव्याला विचारतो, काव्या काय झालंय नक्की, तुम्ही कुठे हरवलात? आता काव्या भानावर येते आणि म्हणू लागते, नाही ते मी आता जे काही वाचलं, जो काही अभ्यास केला तोच मनात खोळवत होती, बाकी काहीच नाही. पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, आता तुम्ही तुमचा अभ्यास करा, मी पांघरून घेतो आणि गेस्ट रूम मध्ये झोपण्यासाठी जातो. असं म्हणत आता पार्थ तिथून निघून जातो. तर नंदिनी काव्याला म्हणू लागते, काव्या आता सगळ्या गोष्टींचा विचार बाजूला ठेवायचा, आता फक्त अभ्यास करायचा आहे. आणि उद्याची परीक्षा ज्यावेळी तू एक्झाम हॉलमध्ये जाशील त्यावेळी डोक्यात असणारे विचार, डोक्यात असणारी निगेटिव्हिटी हॉलच्या बाहेर ठेवायची. आणि तर त्याच वेळी काव्या वाक्य पूर्ण करत म्हणते, आणि पॉझिटिव्ह विचारांचा हात पकडून हॉलच्या आतमध्ये जायचं. तर आता नंदिनी म्हणते, अजूनही लक्षात आहे? तर आता काव्या म्हणते की हो, प्रत्येक एक्झामच्या वेळी तू देत असलेली कानमंत्र माझ्या कायम लक्षात आहे. नंदिनी म्हणते, हो अगदी तो तुला लक्षात ठेवावाच लागेल. आणि उद्याची काळजी करू नकोस, उद्या शांत डोक्याने सगळं काही कर, सगळं काही ठीक होईल. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तू केलेल्या अभ्यासावरही, त्यामुळे नको काळजी करूस. तर आता काव्य म्हणू लागते, ताई तू दिलेला कानमंत्र माझ्या नेहमीच लक्षात असणार, कारण लग्नाच्या अगोदरपासून तू नेहमीच मला मोटिवेट करत आली आहेस, नेहमीच मला तुझा सपोर्ट मिळत आला आहे आणि म्हणूनच मला तुझा कानमंत्र कायम लक्षात राहील. तर नंदिनी म्हणू लागते, काव्या आता मीच नाही फक्त तुला मोटिवेट करत आहे, तर पार्थही किती मोटिवेट करतायत तुला. अगं तुझी एवढी काळजी घेत आहेत की ऑफिसचं काम करण्यासाठी ते बाहेरही बसलेत, आणि आता तर तुला अभ्यास करायला वेळ मिळावा यासाठी गेस्ट रूम मध्ये झोपायला जात आहेत. काव्य खरंच आजकालच्या जगात असा जोडीदार मिळायला भाग्य लागतं. खरंच काव्य तू नशीबवान आहेस की पार्थ सारखा जोडीदार तुझ्या आयुष्यात आहे. असं म्हणत नंदिनी म्हणते, अरे बापरे मी सुद्धा काय बोलत राहिलीये, चल मी येते, पण हो तू अगदी नीट अभ्यास कर, आणि हो तुला माझ्याकडून उद्याच्या परीक्षेसाठी भरभरून शुभेच्छा. असं म्हणत नंदिनी तिथून निघून जाते. तर नंदिनी तिथून निघून जाताच काव्या म्हणू लागते, खरंच ताई तू आज अगदी खरं बोललीस, असा बोका नशिबात मिळायला खरंच भाग्य लागतं, आणि हा बोका मला अगदी नशिबाने मिळाला आहे. आता पार्थ सोबतचं आयुष्य, पार्थ सोबतची असणारी साथ काव्यालाही आवडू लागलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता पार्थ गेस्ट रूम मध्ये जाण्यासाठी आपलं पांघरून नेण्यासाठी आलेला असतो, आणि ज्यावेळी पार्थ रूमच्या बाहेर जात असतो त्यावेळी पार्थ जे दृश्य पाहतो त्यावेळी पार्थला काय करावं काहीच कळत नाही, कारण अनिशा झोपी केलेली असते. अभ्यासासाठी आलेली अनिशा शांत निवांत झोपलेली असते. आता पार्थ अनिशाच्या बाजूला जातो आणि ते दृश्य पाहत असतो. तर त्याचवेळी काव्याही येते. आता काव्याला अनिशाचा राग आलेला असतो, ती अनिशावर चिडणार, परंतु त्याचवेळी पार्थ तिला मोठ्यानेच आपण आवाज करूयात असं सांगतो. आता दोघंही अनिशाच्या दोन्ही बाजूला उभ्या राहतात आणि मोठ्यानेच भाव असा आवाज करतात. आता तो आवाज ऐकून अनिशा एवढी दचकते आणि म्हणू लागते, काय यार काय करताय तुम्ही, हे दोघेही कसे आहात ना तुम्ही? मी घाबरले ना, केवढी दचकले मी, माझी झोपच उडाली आहे. तर काव्या म्हणू लागते, हो का अनिशा मॅडम, तुमची झोप उडावी यासाठीच तर आमचा हा प्रयत्न होता. आणि हो तसंही अनिशा मॅडम तुम्ही अभ्यास करण्यासाठी आलात ना की झोपण्यासाठी आला आहात? तर अनिशा म्हणू लागते, अगं तुझ्यासारखं जास्त वेळ नाईट करणं मला तरी जमणार नाही, आणि ही नाईट आऊट मला अजिबातच जमणार नाही. माझं कसं आहे, मी सकाळी उठून अभ्यास करू शकते, त्यामुळे आता तर मी झोपणारच आहे. काव्या म्हणते, बरं तुला झोपायचं आहे ना, मग झोप.
तर आता पार्थ म्हणू लागतो, बरं ठीक आहे, तुमचं बोलणं चालूच राहू देत, मी आलोच, असं म्हणत पार्थ आता गेस्ट रूम मध्ये जात असतो. तर त्याच वेळी काव्या आता अनिशाला म्हणू लागते, अनिशा आता तू झोपणारच आहेस ना, म्हणजे तसंही तू आता अभ्यास तर करणार नाहीयेस ना. तर अनिशा म्हणते नाही. तर आता काव्या म्हणू लागते, मग अनिशा तू एक काम कर, तू गेस्ट रूम मध्ये झोपायला जा, पार्थ इथे थांबू शकतात. आता हे ऐकल्यानंतर हे काही काव्याच बोलत आहे यावर पार्थचा विश्वासच बसत नाही. पार्थ अगदी काव्याकडे पाहू लागतो. तर अनिशा अगदी काव्याला म्हणते, वा वा, म्हणजे तू आता मला गेस्ट रूम मध्ये पाठवणार का, तर जिजू इथे राहावेत म्हणून. म्हणजे काव्या मला बाहेर घालवण्याचं टेक्निक आता मला लक्षात यायला लागलं आहे. तर अनिशाचं हे बोलणं ऐकून काव्या म्हणू लागते, अनिशा काय बोलतेस तू हे. तर अनिशा म्हणते, हो, परंतु एवढं मात्र खरं, जीजू के प्यार के लिए मैं तो इतना कुर्बानी दे सकती हूँ. आता काव्या अनिशावर चिडते आणि म्हणू लागते, अनिशा आगाऊपणा बसा, आता निघ इथून बरं. अनिशा म्हणते, नाही, मी इथून नाही जाणार. काय करणार आहेस तू, मला इथून कुठेच जायचं नाहीये. तर आता काव्या अनिशाच्या हातात पार्थच्या हातात असणारं ब्लँकेट देत म्हणू लागते, आता इथून निघायचं, असं म्हणत तिने तर आता अनिशाला अक्षरशः रूमच्या बाहेर काढलेलं असतं. आता मात्र हे दृश्य पाहून पार्थला त्याच्या डोळ्यांवरच विश्वास बसत नसतो आणि म्हणूनच पार्थ काव्याच्या समोर उभा राहतो आणि काव्याला प्रश्न करत म्हणतो, तुम्ही नक्की काव्या देशमुखच आहात ना. तर आता काव्या रागानेच पार्थकडे पाहते आणि म्हणू लागते, नाही, ज्ञानद आहे. अहो तुम्ही काय विचारताय, मी काव्या देशमुखच असणार आहे ना, मग तुम्ही असा प्रश्न कसा काय विचारू शकता. तर पार्थ काव्याला म्हणतो, नाही म्हणजे आज मला हा प्रश्न विचारावा लागला कारण खारुताई जेव्हा जेव्हा आपल्या घरी राहायला आल्यात तेव्हा तेव्हा त्या याच रूममध्ये तुमच्यासोबत राहायच्या, परंतु आज चक्क तुम्ही त्यांना गेस्ट रूम मध्ये पाठवले आणि मला इथे थांबायला सांगितलं. नाहीतर या ज्यावेळी राहायला यायच्या त्यावेळी नेहमी मी गेस्ट रूम मध्येच असायचो आणि आज तुमच्यामध्ये एवढा बदल. काव्या म्हणते, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला, असं म्हणत आता काव्या पार्थकडे पाहू लागते. पार्थ म्हणतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये, परंतु आज तुमच्या वागण्यामुळे मला मात्र एवढं कळालं आहे की माझ्या मैत्रीचा विजय झाला आहे. आणि हो, मला तरी आता असं वाटते की हळूहळू आपल्या मैत्रीची गाडी संसाराच्या दिशेने रुळावर येत आहे. तर काव्या म्हणते, पण पार्थ देशमुख तुर्तास ही गाडी इथेच थांबवाल का, कारण मला अभ्यास करायचा आहे. पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही अभ्यास करा, पण मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येऊ का. काव्य म्हणते, नाही, नको. तर पार्थ आता काव्याला एक एक पदार्थ विचारत असतो, परंतु सगळं काही काव्या नको म्हणत असते. पण ज्यावेळी पार्थ म्हणतो रेड वेल्वेट पेस्ट्रीज, तर आता काव्या म्हणते ती चालेल आणि शांत होते. पार्थ म्हणतो, आता मी मागवतोच. काव्या म्हणते, नाही, नको नको, मला नको आहे. मी असंच. काव्याला आता काय बोलावं काही कळत नसतं. पार्थ म्हणतो, नाही, तुमच्या ओठातून तुमच्या मनातील वाक्य निघालं आहे, त्यामुळे आता मी 2 पेस्ट्रीज मागवतो, तुमच्यासाठी एक, माझ्यासाठी एक. काव्या म्हणते, 2ची काय गरज आहे, एक नाही का चालणार, म्हणजे तुम्ही माझ्यासोबत ती शेअर नाही का करू शकत. पार्थ म्हणतो, काय काय म्हणालात तुम्ही, म्हणजे तुम्ही माझ्यासोबत एकच पेस्ट्री खायला तयार आहात. काव्य म्हणते, का गोड नाही का लागणार. पार्थ म्हणतो, लागेल तर, आणि मला आवडेलही. आता मात्र पार्थ खूप खुश होतो आणि काव्याला फ्लाइंग किस द्यायला जातो. आता ज्यावेळी पार्थ फ्लाइंग किस देतो त्यावेळी काव्या लगेच हात आडवा करते आणि ती फ्लाइंग किस अडवते. त्याचवेळी काव्याला जीवासोबतचे क्षण आठवतात, कारण ज्यावेळी जीवा असा करायचा त्यावेळी सुद्धा काव्या ती फ्लाइंग किस अडवायची. तर आता ते अडवण्याची पद्धत पाहून पार्थ आता काव्याचं कौतुक करतो आणि म्हणू लागतो, खरंच छान आहे अशी फ्लाइंग किस अडवण्याची पद्धत, परंतु ठीक आहे, तुर्तास्त ही माझी फ्लाइंग किस मी माझ्याजवळ जपून ठेवत आहे. असं म्हणत आता पार्थ आपली फ्लाइंग किस मागे घेत आपल्या खिशात ठेवण्याचं एक नाटक करतो. तर त्यानंतर आता काव्याला पार्थची ही पद्धत पाहून जीवासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात. जीवाची सुद्धा हीच पद्धत असते, परंतु आता काव्या या सगळ्यामुळे बिथरून गेलेली असते. आता काव्याला घाम फुटलेला असतो. पार्थ म्हणू लागतो, काय झालंय काव्या. काव्या म्हणते, काही नाही, मला माझा वेळ फुकट घालवायचा नाहीये, मी गेस्ट रूम मध्ये जाते आणि तिथेच अभ्यास करते. पार्थ म्हणतो, आत्ता तर तुम्ही म्हणालात की मी इथे अभ्यास करेन. काव्या म्हणते, नाही, नको, माझा वेळ फुकट नको जायला. असं म्हणत आता काव्या तिथून निघून जात असते. काव्या निघून गेली हे पाहून पार्थला खूप वाईट वाटतं. पार्थ मनाशीच म्हणतो, काय झालं, या एवढ्या बिथरून का गेल्यात, मी माझी लाईन तर क्रॉस केली नाही ना. असं म्हणत आता पार्थ आपली काही चूक नाही ना याचा विचार करत असतो. परंतु बिथरलेली काव्या या सगळ्या विचाराने तिला काय करावं काही कळत नसतं.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी तयार होत असते. नंदिनी आरशासमोर उभी असते, केस पुसत असते. त्याचवेळी तिचा लक्ष आता जीवाकडे जातो. जीवा शांत झोपी गेलेला असतो. थकलेल्या जीवाला पाहून नंदिनीला खूप वाईट वाटतं. आता जीवाला हसवण्यासाठी आणि त्याला उठवण्यासाठीही नंदिनी जीवाच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि तिथे केस पुसू लागते. आता केसांचं पाणी जीवाच्या चेहऱ्यावर शिंपडलं जातं आणि त्याचवेळी जीवाला जाग येते. नंदिनी म्हणू लागते, जीवा उठा. तर त्यावेळी जीवा म्हणू लागतो, प्लीज मला 5 मिनिटं झोपू दे ना. असं म्हणत जीवा आता पुन्हा एकदा झोपी जातो. नंदिनी म्हणू लागते, फक्त 5 मिनिटा. आणि त्याचवेळी नंदिनी जीवाच्या बाजूला बसते. नंदिनी अगदी जीवाकडे मन लावून पाहत असते. ती जीवामध्ये हरवून गेलेली असते. ज्यावेळी नंदिनी जीवाला पाहते त्यावेळी नंदिनीला जीवासोबत घालवलेले प्रत्येक क्षण नंदिनीच्या डोळ्यासमोर असतात. ज्यावेळी जीवा आणि नंदिनी बाहेर असतात त्यावेळी नंदिनी आणि जीवा पावसामध्ये चिंब भिजून गेलेली असतात. नात्याची नवीन सुरुवात झालेली असते. जीवाच्या आयुष्यात आलेले प्रत्येक क्षण जीवाने नंदिनीसोबत अगदी आनंदात घालवलेले असतात. त्याने अगदी नंदिनीला आनंदाने मारलेली मिठी हे सगळं काही नंदिनीला आठवतं. त्यावेळी नंदिनी आपल्या हातातील टॉवेल बाजूला टाकते आणि त्यानंतर ती पुन्हा एकदा जीवाला म्हणते, जीवा उठताय ना तुम्ही. जीवा म्हणतो, फक्त 5 मिनिटं. नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे. परंतु त्याचवेळी जीवाच्या मोबाईलचा अलार्म होतो आणि जीवा घाबरूनच दचकन उठतो. नंदिनी म्हणते, जीवा अहो झोपणार होता ना तुम्ही. जीवा म्हणतो, नाही. आणि जीवा नंदिनीला म्हणू लागतो, अलार्म झाला म्हणजेच आता मला उठायला हवं, झोपून नाही चालणार. मी जरा जरी झोपलो आणि समजा मला उठायला उशीर झाला तर सगळाच गोंधळ होईल, कारण माझी नेहमीची बस निघून जाईल आणि त्यात कॅबने गेलो तर. असं म्हणत आता जीवा म्हणू लागतो, एकतर ट्रॅफिक लागेल. नंदिनी म्हणू लागते, नाही लागणार, जरा शांत व्हाल का, कारण आज वीकेंड आहे, त्यामुळे काळजी करू नका, तुम्ही आरामात जाऊ शकता. आणि तसंही मी तुमची सगळी तयारी करून ठेवली आहे. गरम पाण्यासाठी गिझर चालू केला आहे, तुमचे कपडे ठेवले आहेत, सॉक्स, रुमाल, पॉकेट, बॅग सगळं काही ठीक आणि नीट ठेवलेलं आहे. अगदी तुम्ही लगेच तयार होऊ शकता. फक्त आता एवढंच राहिलं आहे की लहान मुलांसारखं ब्रश करून द्यायचं, तेही करून देऊ का. जीवा म्हणतो, नाही नको थँक्यू. तर त्यानंतर आता जीवा मोबाईल पाहत असतो. नंदिनी म्हणते, जीवा अंथरुणात बसून सकाळीच अशा रील्स नाही पाहायच्यात, त्यामुळे लक्ष्मी निघून जाते, उठा बरं. तर जीवा नंदिनीला म्हणतो, अहो मी रील्स कुठे पाहत आहे, मी तर ऑफिसच्या कामाचे मेसेज पाहत आहे. आणि तसंही आजकाल मला रील्स पाहण्यासाठी वेळ तरी कुठे भेटतो. आता जीवाचं हे बोलणं ऐकल्यानंतर नंदिनीला खूप वाईट वाटतं. नंदिनी मनाशीच म्हणते, हे जीवांना मी मस्करीत काही बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांना हसवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ते हसत देखील नाहीयेत. स्वतःला ऑफिसच्या कामामध्ये अगदी गुंतवून घेतलं आहे. नंदिनीला खूप वाईट वाटतं. तर नंदिनी म्हणू लागते, नाही, मला काही करून जीवांच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणावंच लागेल. त्यासाठी मला काहीतरी नक्कीच करावं लागेल. नंदिनी विचार करू लागते की आता काय करावं. त्याचवेळी नंदिनीचा लक्ष जातो तो म्हणजे जीवाच्या जिमच्या साहित्याकडे. आता तिथे डंबल्स असतात. नंदिनी विचार करते आणि आता एक प्लॅन करते जीवाला हसवण्यासाठी. नंदिनी म्हणू लागते, नंदिनी आपण एक काम करूयात का. जीवा विचारतो, काय. नंदिनी म्हणू लागते, पार्थ हे डंबल्स आपण पार्थला देऊयात का. तर आता जीवा म्हणू लागतो, नाही ते माझे आहेत. नंदिनी म्हणते, हो तुमचेच आहेत, परंतु आजकाल या ऑफिसच्या कामातून तुम्हाला स्वतःला द्यायसाठी वेळ तरी कुठे आहे आणि तुम्ही वर्कआउट सुद्धा करत नाही आहात. तसंही पार्थ आता रिकवर झाले आहेत, मग ते थोडेफार वर्कआउट करू शकतात ना, मग आपण देऊयात का त्यांना. आता जीवा शांत होतो आणि नंदिनीला म्हणू लागतो, ठीक आहे देऊन टाक. आता जीवाचं हे नॉर्मल बोलणं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हसू पाहून नंदिनी म्हणू लागते, अरे हे काय, मी तर जीवांना हसवण्यासाठी, ते रिॲक्ट व्हावेत यासाठी मी प्रयत्न करते, पण ते तर काहीच रिॲक्ट झाले नाहीयेत, काय करू मी आता. असं म्हणत नंदिनी जीवाकडे पाहते आणि पुढे जीवाला हसवण्यासाठी काय प्लॅन करता येईल याचा विचार करू लागते. नंदिनी विचार करते आणि म्हणू लागते, आहे आता एक कल्पना तर आहे, मी जर यांना शाब्दिक चिमटा काढला तर नक्कीच यांच्यातील आधीचा जीवा बाहेर येऊ शकतो. असा विचार करत आता नंदिनी पुन्हा एकदा जीवाला हसवण्यासाठी प्रयत्न करायचा ठरवते. आता नंदिनी जीवाला शाब्दिक उत्तर देत म्हणते, तेच तर मी म्हणते आहे, कामाच्या या दगदगीत वर्कआउट करण्यासाठी तसा पण स्टॅमिना राहिलाय कुठे, आणि त्यामुळे आता ही रूममध्ये अडचण तरी कशाला, त्यापेक्षा देऊन टाकते मी पार्थला. आता हे ऐकल्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो, 1 मिनिट. असं म्हणत
जीवा बेडवरून उठतो आणि नंदिनीच्या समोर जात नंदिनीला म्हणू लागतो, काय म्हणालात तुम्ही? नंदिनी म्हणते, मी कुठे काय म्हणाले? तर जीवा म्हणतो, आता तुम्ही हेच म्हणालात ना की या कामाच्या दगदगीत वर्कआउट करण्याचा माझा स्टॅमिनाच राहिला नाहीये. तर नंदिनी म्हणते, हो, मी चुकीचं कुठे काय म्हणाले? तर जीवा म्हणतो, हो का? तुम्हाला माहित आहे का? तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी ज्यावेळी जिममध्ये जातो ना त्यावेळी ट्रेनरही मला विचारतात, सर तुम्ही एवढं काय खाता की तुमच्यामध्ये एवढा स्टॅमिना असतो? तुझ्या माहितीसाठी सांगतोय. नंदिनी म्हणते, असेल कदाचित, पण मला कसं कळणार? कारण मी तुमच्या जिममध्ये थोडेच येते, त्यामुळे मला तरी तुमच्या या गोष्टीवर विश्वास नाही. असं म्हणत नंदिनी आता बेड नीट करत असतो. तर जीवा म्हणतो, आता तर तुला दाखवून द्यावंच लागेल. आणि म्हणूनच जीवा आता ती डंबल्स घेतो आणि वर्कआउट करायला सुरुवात करतो. जीवा म्हणतो, इकडे इकडे पहा. नंदिनी आता तिथे बसून जीवाकडे पाहू लागते. जीवातील तो उत्साह पाहून नंदिनीला खूप आनंद झालेला असतो. नंदिनी अगदी जीवाकडे पाहत हरवून गेलेली असते. जीवा म्हणतो, पाहिलत ना, आता तरी कळालं असेल ना? आता नंदिनी टाळ्या वाजवते आणि म्हणू लागते, सॉरी, यापुढे मी कधीही तुम्हाला कमी लेखणार नाही. परंतु जीवा, एक गोष्ट मात्र नक्की, तुम्ही असंच वर्कआउट नेहमी करायचं आहे, म्हणजे तुम्ही असं एकदम फिट राहायचं आहे. जीवा म्हणतो, आता तर मी सोडणारच नाही, आता नेहमीच करणार. तर नंदिनी म्हणते, चला तर मग कंटिन्यू करा. जीवा म्हणतो, हो, आता बघाच तुम्ही. असं म्हणत आता दोघंही काउंट करत 91, 92 असं म्हणता म्हणता 99 पर्यंत गाडी आलेलीच असते. परंतु नंदिनी 100 म्हणणार. त्याचवेळी त्यांच्या घरी काम करणाऱ्या ताई जीवाच्या ऑफिसचे कपडे घेऊन येतात आणि म्हणू लागतात, वहिनी, हे सरांचे कपडे आहेत. आता मात्र जीवा ते कपडे पाहतो त्यावेळी जीवा शांतच होतो. जीवाला ते बाबांचं बोलणं आठवू लागतं, पैशासाठी तुला हार विकायची काय गरज होती? जर तुला पैशांची गरज होती तर तू मला सांगायचं होतं. असं म्हणत विक्रम यांनी आता जीवावर हात उचललेला असतो. हे सर्व क्षण जीवाच्या समोर असतात. तर नंदिनी जीवाला म्हणू लागते, तुम्ही का थांबला आहात? तुम्ही कंटिन्यू करा. जीवा म्हणतो, नाही, ऑफिसला उशीर होत आहे. असं म्हणत आता नंदिनीच्या हातातील ऑफिसचा ड्रेस घेत जीवा तिथून निघून जातो. तर नंदिनी मनाशीच म्हणते, काय आशाताईंचा टायमिंग आहे, 2 मिनिटं उशिरा आल्या असता तर? आज जीवा स्वतःला वेळ देत होते, परंतु आता मात्र पुन्हा एकदा ऑफिसच्या विचारात गुंतून गेले आहेत. असं म्हणत नंदिनीला खूप वाईट वाटतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की वसू आत्या रम्याला म्हणू लागतात, रम्या, ती सुनीता बोलेल ना? तर रम्या म्हणू लागते, एखाद्या व्यक्तीला कसं बोलतं करायचं हे रम्याला अगदी बरोबर माहीत आहे. तर आता वसू आत्या म्हणू लागतात, चल तर मग निघूयात. कुठे जायचंय आपल्याला? ती सुनीता काय म्हणाली होती? कोणता कॅफे? तर आता रम्या म्हणू लागते, कॅफे तक्ष, बँड्रा. तर आता वसू आत्या म्हणतात, चलो बँड्रा. असं म्हणत वसू आत्या आणि रम्या काव्याचा शब्द शोधण्यासाठी बँड्राला निघालेले असतात. तर दुसरीकडे आता काव्या परीक्षेसाठी निघत असते. तर त्याचवेळी आता नंदिनी तिच्या समोर येते आणि म्हणू लागते, काल तुझा घाम पुसायला मी तुझ्यासोबत होते, परंतु आज जर परीक्षेच्या वेळी घाम आला तर हा घे रुमाल. असं म्हणत आता नंदिनीने काव्याला रुमाल दिलेला असतो, परंतु तो रुमाल जो काव्यानेच जीवाला दिलेला असतो. आता तो रुमाल पाहून पुन्हा एकदा काव्या अस्वस्थ होते. आता सगळ्या या विचारात काव्या स्वतःला सिद्ध करू शकेल का? या सगळ्या गोष्टींमधून बाहेर येत काव्या आपली UPSCची एक्झाम नीट देऊ शकेल का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.